आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते ग्रँड मास्टर्स. या ब्रह्मांडाची कृपा आणि ग्रँड मास्टर 14 आपला झालेला प्रवास पूर्ण आपल्या सगळेजण अगदी अंतर्मनापासून शेअर करत आहात आणि तुमचा खरोखर उत्स्फूर्त प्रतिसाद बघता मला सुद्धा खूप आनंद होत आहे. तुम्ही स्वतः सगळेजण एक स्वतः या सगळ्या गोष्टीमध्ये भाग घेत आहात. हो ना? आणि सर्वांना एकच सांगते आहे, खरोखर आलो होतो, तेव्हा एक दुःख होतं, एक वेदना होती, एक वेगळं आपण काहीतरी होतो. आपण एका वेगळ्या टप्प्यावर येऊन पोहोचलो आहे. आयुष्याचा तो प्रवास आपण खूप सुंदर प्रकारे पूर्ण केलेला आहे, सगळ्यांनीच. या प्रवासामध्ये आपण खूप सुंदर अनुभव घेतले आहेत. आपण स्वतःमध्ये बदलही खूप एका वेगळ्या उच्च स्तरावर केला आहे. आपली शारीरिक, आपली मानसिक, आपली आध्यात्मिक, आपली आर्थिक, आपली भावनिक आणि आपली हिलिंगची प्रत्येक क्षमतेचा आपण विकास करत आलेला आहे आणि हा प्रवास म्हणजे काय? तर झालेला बदल म्हणजे काय? तर आपण ज्या टप्प्यावर होतो तेथून आता हा होत असलेला विकास, आपल्या क्षमतांचा विकास आणि हा क्षमतांचा विकास अधिकाधिक होतच राहणार आहे. ही पायरी इथपर्यंत आलेलो आहे. ही पायरी अधिकाधिक आपण आता पुढे चालतच राहणार आहे. या प्रवासामध्ये अनेक सगळ्या आपण जे काही काही गुप्त विषय असतील आपले, सिक्रेट्स असतील आपले, त्यावर सुद्धा आपण चर्चा केली आहे आणि अनेक सगळ्या गोष्टींमधून आपण गेलेलो आहे. फक्त आपण सगळेजण शेअरिंग करत असताना एखादा असा विषय आहे, की त्या विषयामुळे उद्या सामाजिक, उद्या माझ्या पर्सनल आयुष्यावर एवढा जरी परिणाम होतो, ओके, तर ती आपलं सिक्रेट कुठे शेअर करू नका. ओके. सगळे अनुभव एवढे शेअर करा, एवढं सांगा, की जेवढं आपण बाह्य जगतामध्ये सांगू शकतो, बोलू शकतो. ओके. तुम्ही जरी म्हणत असलात, की मॅम अगोदर असं होतं, आम्हाला राग यायचा, आम्हाला असं व्हायचं, आम्हाला तसं व्हायचं. पण माझ्यासाठी मात्र तेव्हाही तुम्ही तेवढेच प्युअर होता. आता फक्त त्या प्युरिटीमध्ये तुमच्या बदल झाला आहे, उच्च स्तर झालेला आहे. बस. ओके. असं काही नाही आहे, की मॅम करिता आपण तेव्हा एक असं होतो नाही. कारण तुम्ही या ब्रह्मांडाने माझ्यासाठी निवडले आणि मला तुमच्यासाठी निवडलं. बस एवढंच आपलं असेल आणि ते माध्यम होते. त्यामुळे कमी वगैरे कोणी काहीच नाही आणि कोणीच नव्हतं. कारण आपण या ब्रह्मांडाचे लाडके लेकरं. ओके. फक्त कसं असतं ना, एक भावनिक असते. त्या दुःख वेदना आपल्याला खरंच आठवतात शेअरिंग करत असताना. तर नक्कीच माझ्या एका शेअरिंगमधून अनेकांना प्रोत्साहन मिळते आहे, तर मी ते शेअर करावं. बस मला असं वाटते. ओके. तर काही कोणाचा प्रवास वेगळा नाही. प्रत्येकाचा प्रवास फक्त प्रत्येक जण कोणी कुठून आला आहे, कोणी कुठून आला आहे. जसं आपण वेगवेगळ्या गावचं आहे, तसा आपल्या वेदना, आपलं दुःख काही शारीरिक असू दे, मानसिक असू दे किंवा आपलं उद्दिष्ट असू दे, ते वेगळं होतं आणि वेगळं असणार आहे. की जशा प्रवासातून तुम्ही आलेले आहात, तशाच कुठल्यातरी प्रवासातून मी सुद्धा आली आणि मी सुद्धा इथपर्यंत आले. बरोबर ना? हां. तर त्यामुळे ती वेदना, काल कुठेतरी कोणाला रडू वगैरे म्हणून तुम्हाला सांगते एकदम रिलॅक्स. आपण सगळे सारखे आहे. तर स्वातीताई हिट्याळकर अगदी मनापासून स्वागत आहे. केव्हाच्या तयार होऊन बसल्या आणि खूप सुंदर, छान दिसत आहात तुम्ही. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. मी स्वाती शिवाजी शिट्याळकर, 14 ग्रँड मास्टर. मी रोहा रायगड मधून वर्षे गावातून बोलत आहे. तर मी रिकीला किंवा या ब्रह्मांडीय ऊर्जेला, मी रिकी शब्द बोलणार नाही मॅडम, मी ब्रह्मांडीय ऊर्जाच म्हणणार. या ब्रह्मांडीय ऊर्जेशी मी 15 ऑगस्टला जॉईन झाले मॅडम. त्यानंतर मला खूप असे सारे अनुभव आले. नेहमी सकाळी उठल्यानंतर आरशात बघणे, स्वतःला माफ करणे, दुसऱ्यांना माफ करणे, असे खूप अनुभव मी घेतलेत मॅडम. वाह! त्यानंतर मी ज्यावेळी सेकंड डिग्रीला होते, त्यावेळी माझ्या आयुष्यामध्ये एक दुःखद अशी एक लहर आली दुःखाची. पण त्या सेकंड डिग सेकंड डिग्रीमध्ये असताना माझ्या आयुष्यामध्ये एक दुःखाची लहर आली मॅडम. अचानक अशी आली, पण त्या लहरीमधून देखील पूर्ण बाहेर पडण्यासाठी मला या ब्रह्मांडीय ऊर्जेनं खूप मदत केलेली आहे. एखादा राखेतून जसा फिनिक्स पक्षी उंच भरारी आकाशामध्ये घेतो, त्याप्रमाणे मला या ब्रह्मांडीय ऊर्जेने खूप मदत केली आहे. सगळे ग्रँड मास्टर, सगळे डॉक्टर,
तुम्ही मॅडम माझं एक माध्यम बनला, तुम्ही एक देवदूतासारख्या माझ्यासाठी उभे आहात. तुम्ही सगळ्यांनी मिळून मला मदत केली आणि मी त्या उंच भरारी मारण्यासाठी पक्षासारखी मी उंच अशी सतत अशी उडत राहणार आहे मॅडम, तुमच्याशी कनेक्ट राहून कायम आयुष्यामध्ये. त्यानंतर 3rd डिग्री पूर्ण केली मॅडम. मॅडम ह्या ऊर्जेमुळे मी घरातील इलेक्ट्रिक माझा वॉशिंग मशीन होती ती सुरू केली आहे, माझी इलेक्ट्रिक दळणाची चक्की सुरू केली आहे मॅडम. मी खूप सारे अनुभव आहेत. जे जे आपल्याला हवं आहे ते ही ब्रह्मांडीय ऊर्जा देण्याचं काम आपल्याला करत आहे मॅडम. त्याच्यासाठी आपण काय रोजचं मेडिटेशन केलं पाहिजे, आपलं ध्यान झालंच पाहिजे मॅडम. मला कसं होतं, दिवसभर एकदा तरी तुमचे आत्मा नमस्ते हे शब्द ऐकण्यासाठी माझे कान आतुरलेले असतात सतत. उठल्यानंतर मी सगळ्यांना आत्मा नमस्ते म्हणतात, सगळे घरातले पण माझे सगळे आत्मा नमस्ते म्हणतात. मी माझं पूर्ण कुटुंब ध्यानी बनवण्याचा प्रयत्न करणार. जी लोक अडचणीमध्ये आहेत, दुःखामध्ये आहेत, त्यांना या ब्रह्मांडीय ऊर्जेशी, दिव्य ऊर्जेशी कनेक्ट करण्याचा मी खूप प्रयत्न करणार मॅडम आणि प्रयत्नशील राहणार तुमच्याशी या ब्रह्मांडीय ऊर्जेशी. त्यानंतर मी ग्रँड मास्टर मध्ये आले. ग्रँड मास्टर मध्ये आल्यानंतर मी आत्मा म्हणजे काय, आत्मस्वरूप म्हणजे काय, आपल्या आत्म्याचं आपण प्युरिफिकेशन कसं करायचं आहे हे शिकले मॅडम. त्याच्यानंतर आपलं जर मानसिक आरोग्य सुधारायचं असेल तर आपली लिसनिंग पॉवर वाढवली पाहिजेत. आपण एक चांगल्या प्रकारे श्रोता पण बनलं पाहिजे आणि वक्ता पण बनलं पाहिजे. हे ग्रँड मास्टर मध्ये आल्यानंतर मी मॅडम शिकलेली आहे. नेहमी सकारात्मक राहिलं पाहिजे. सकारात्मक राहून धाडसाने जर आणि एकाग्रतेने जर एखादं आपण काम केलं तर ती आपली स्वप्नांची पूर्ती ही नक्की होणार मॅडम. असं वाटतं, खूप छान वाटतं, खूप छान अनुभव आहे त्या ब्रह्मांडीय ऊर्जेचे मॅडम. स्वतःला आदर्श व्यक्तिमत्व बनवण्यासाठी स्वतःमध्ये बदल केला पाहिजे. करुणा, दया, क्षमा, शांती, श्रद्धा हवी असेल आपल्याला तर आपण शाकाहारी बनलं पाहिजे, आपण हलकं बनलं पाहिजे. ऊर्जेशी जास्त कनेक्ट व्हायचं असेल आपण काय म्हणतो, आपण एक ग्रँड मास्टर आहोत तर आपण काय आहे, स्पेशल आहोत. प्रत्येक जण आपण आता ग्रँड मास्टर आहोत तर का, तर आपण त्या परमपित्या परमात्म्याचा एक लेकरू आहोत, ब्रह्मांडाचा एक लेकरू आपण. त्याचा मला खूप सार्थ अभिमान आहे मॅडम. मी त्या परमपिता परब्रह्माचा लेकरू आहे त्याचा. त्याच्या पुढे मॅडम आपण असं म्हणू की आपण बेजबाबदार राहिलो तर आपल्या तक्रारी वाढणार. आपण जर जबाबदारीने काम केलो किंवा जबाबदारीने आपण राहिलो तर आपल्या तक्रारी वाढणार नाहीत. आणि बेजबाबदार राहिलो तर आपली जबाबदार राहिलो तर आपली ताकद वाढेल, बेजबाबदार राहिलो तर आपल्या तक्रारी या नक्की वाढणार आहे. त्यासाठी आपण जबाबदारीनेच राहिलं पाहिजे आयुष्यामध्ये. संयम राखा. प्रत्येकानं आपल्या आयुष्यामध्ये संयम राखला पाहिजे. कुठंही अतिशयोक्ती न करणे. कारण अतिशयोक्तीमध्ये आपण जर प्रत्येक वस्तू जर हवी हवी केली तर आपल्या घराला सुद्धा आपल्याला साहित्याचं ओझं होतं. हे मॅडम पहिल्यांदा शब्द मी घरासाठी तुमच्या तोंडून ऐकले आहेत. खूप छान वाटलं मला त्या दिवशी की घर पण म्हणतं की मला पण ओझं होतं. हे आतापर्यंत मी कुठंही ऐकलं नव्हतं मॅडम, तुमच्या तोंडूनच पहिलं ऐकलंय. अशा तुम्ही भव्य दिव्य माझ्यासाठी एक देवदूत बनून गुरु उभे आहात माझ्यासाठी मॅडम तुम्ही आज आता. त्याच्यानंतर शुद्ध विचारांची प्रेरणा आपण केली पाहिजे. आपलं शरीर हे कसं स्वच्छ ठेवलं पाहिजे. शरीर हे पवित्र आत्म्याचं मंदिर आहे, त्याला आपण कसं स्वच्छ ठेवायचं किंवा त्याचं प्युरिफिकेशन कसं करायचं ते आपणच ठरवायचं आहे मॅडम. त्याच्यासाठी आपण मेडिटेशन, ध्यान धारणा रोज केली पाहिजे. त्यामुळे आपलं आतून प्युरिफिकेशन नक्की होणार प्रत्येकाचं. पण त्यासाठी सगळ्यांनी मेडिटेशन हे करायलाच हवं. आपलं कसं मेडिटेशन हा आपल्या रेकीचा किंवा ब्रह्मांडीय ऊर्जेचा अखंड नंदादीप किंवा एक स्तंभ आहे मॅडम. या दिव्य ऊर्जेशी किती बोलावं मॅडम, जेवढं बोलाल तेवढं खूप खूप आहे आणि खूप बोलावंच असं वाटतं मॅडम. खूप छान वाटतं मॅडम मला या ब्रह्मांडीय ऊर्जेशी कनेक्ट झाल्यापासून. अच्छा, तर तुम्ही ग्रँड मास्टर मधून एवढं सगळं काही घेतलं हो ना हो स्वाती? मॅडम. हो. जणू काही बऱ्याच जणांना असं वाटलं की पुन्हा सेशन होत आहेत बरेचसे. आहे ना, प्रत्येक सेशनचे टॉपिक कुठेतरी बऱ्यापैकी अच्छा, मग मी विचारते स्वाती, सगळ्यात आवडलं काय ग्रँड मास्टर मधलं सगळ्यात जास्त? ग्रँड मास्टर मधलं कसं
मेडिटेशन तर खूप आवडतातच मॅडम मला. थर्ड डिग्रीचं मेडिटेशन खूप आवडतं मॅडम. जे आपल्याला पाहिजे आहे ते मिळवण्यासाठी प्रत्येकानं थर्ड डिग्रीचं मेडिटेशन केलं पाहिजे. मी आवर्जून प्रत्येकाला सांगेन मॅडम. खरोखर मी जे आता आयुष्यामध्ये जगते माझं लाईफ तुम्हाला पण माहित आहे मी काय जगते कशी जगते. त्याच्यातून जर आपल्याला उभारी मारायची असेल किंवा आपल्याला सक्सेस व्हायचं असेल तर थर्ड डिग्रीचं मेडिटेशन प्रत्येकानं केलं पाहिजे. त्याच्यानंतर वटवृक्षाचं मेडिटेशन आहे ते खूप आवडतं मॅडम मला. पिलर हम्म. आवडतात. त्याच्यानंतर पॉवर बॉल हा प्रत्येकानं रोज केलाच पाहिजे असं खूप मला वाटतं मॅडम. खूप छान छान अनुभव आहेत मॅडम. ओके. खूप सुंदर. फॉर्च्यूज आहेत फॉर्च्यूज आपण सगळ्यांनी ते पाळले पाहिजेत. फॉर्च्यूजवर आपण प्रत्येकानं काम केलं पाहिजे. प्रामाणिकपणा औदार्य सगळं आहे. दुसऱ्याचं कसं आपण फसवून लोकांचं न घेणे जे आपलं आहे ते आपल्यासाठी आहे. दुसऱ्याचं घेऊन आपण काही करू शकणार नाही. खूप इतकं सुंदर. सुंदर सुंदर अनुभव आहेत ग्रँड मास्टरचे मॅडम. स्वतःच्या काय क्षमतेचा विकास झाला असं वाटते मग तुम्हाला? क्षमता म्हणजे मॅडम कसं आहे मी दुपारी कसं जेवण झालं की झोपायची. आता अजिबात झोपत नाही. मी सकाळी 4:30 वाजता उठलेली असती 12 साडेबारा रात्री वाजता झोपायला. दिवसभर मला 2 मिनिटं पण झोपतो म्हटलं तर मला वेळ नाही भेटत मॅडम. मी हम्म. सतत कामामध्ये असतं. माझं काम सुरू आहे हे झालं की दुसरी माझी कामं असतात. त्यामुळे कामामध्ये असते, व्यस्त असते. खूप छान वाटतं, हेल्दी आयुष्य वाटतंय. आयुष्य आनंदी झालंय असं वाटतंय. माझा परिवार खूप छान झालाय असं वाटतं मॅडम मला. माझी खूप सुंदर. आध्यात्मिक प्रगती झालेली आहे मॅडम. या मेडिटेशन मध्ये मी बसल्यानंतर माझ्या दिव्य ऊर्जेमुळे मी माझ्या जगदंबेचं जे स्वरूप पाहते ते मला वाटतं की माझं घर म्हणजे एक मंदिर आहे मॅडम. इतका मला अनुभव येतो त्या दिव्य ऊर्जेपासून. बरोबर. बरोबर. खूप सुंदर. कारण आपण अगोदर जुडलेलोच असतो. फक्त आपल्याला अधिक ऊर्जेसोबत जोडणारा आणि आता त्यानंतर नात्यामध्ये आपल्या आपल्या ऊर्जेमध्ये ध्यानामध्ये होणारा फरक तो खूप वेगळा असतो. खूप वेगळा आहे मॅडम. जी लोक माझ्याशी मॅडम 8-10 वर्षे बोलत नव्हती ती लोक आता सहज घरी येतात जाणं येणं सगळ्या लोकांचं व्यवस्थित चालू आहे. म्हणजे आपल्या नात्यांमध्ये पण किती बदल होतो या ऊर्जेमुळे. खूप सुंदर अनुभव आहेत मॅडम. खरं आहे. खूप सुंदर. आपली खूप छान. आर्थिक प्रगती होते. शारीरिक मानसिक आध्यात्मिक भौतिक प्रगती सगळ्या प्रकारची आपल्याला प्रगती करून घ्यायचं असेल तर त्या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेशी सर्वांनी कनेक्ट व्हा. तुम्ही अनुभव घेतला आहे आर्थिकतेचा? हो मॅडम खूप अनुभव घेते आता पण घेतेच आहे. छान. हो. खूप मस्त. तुम्ही तुमच्या मैत्रिणींना काय सल्ला देसाल? मैत्रिणींना हेच सांगणार तुम्ही जर कोणी दुःखात असेल किंवा कुणाच्या वेदना असतील त्या शमवण्यासाठी किंवा तुमची शारीरिक काही आजार असेल तो घालवण्यासाठी ह्या ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जेशी सगळ्यांनी जोडा. आपलं हं. आयुष्य सुंदर बनवा मॅडम. आणि हं. खूप आनंदामध्ये आपलं आयुष्य व्यतीत करा हे सांगेन मॅडम मी सगळ्यांना. हं. खूप सुंदर. खूप छान. खूप छान मॅडम तुमचे खूप खूप आभार ब्रह्मांडाचे आभार पूर्ण. धन्यवाद. थँक्यू युनिवर्स. थँक्यू 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 युनिवर्स. तुम्हाला कोणाला काही स्वाती यांना काही विचारायचं, काही बोलायचं आहे का? हा मला सरिताला? बोलायचंय. सतीताईंना बघितलं की वेगळीच एक ऊर्जा जाणवते आम्हाला आणि मग त्यांच्याबद्दल मला दोन ओळी बोलाव्याशा वाटतात. सृष्टीची जननी तू माते आदिशक्ती तू. सृष्टीची जननी तू माते आदिशक्ती तू. तूच दुर्गा तूच भवानी तूच आदी मुक्ती भक्तांची. स्त्रीरूपातील तेज रूप तू तूच आदी माया. सहनशीलतेची मूर्ती तू तूच प्रेमाची छाया. म्हणजे दादांचं जेव्हा त्या दुसऱ्या डिग्रीला असताना एवढं म्हणजे त्यांच्यावर मोठा नेटवर्क. प्रसंग ओढवला त्यातून त्या कशा उभ्या राहिल्या त्यातून आम्हाला खूप त्यांची खूप म्हणजे हॅलो आवाज नाही खूप आला. छान. पुन्हा बोला धन्यवाद सरिताई. सरिताताई. धन्यवाद. हां. रेंज गेली होती थोडीशी. खरंच आहे. त्या दुःखामधून उभ्या राहिल्या छान प्रकारे. खूप सुंदर. खूप खूप मॅडम छान. मला पण अजून पण वाटतं की मी घरी एक पेशंट आहे येणं जाणं लोकांचं आहे हे सगळं तुमच्या बरोबर तरी मी असते कायमच. किती 2-4 सेशन माझे चुकले असतील आता ग्रँड मास्टरचे गावी होते त्यामुळे नाही तर मी अजिबात चुकवत नाही. तेवढ्यातच मी उभे राहण्याची ताकद मला त्या ब्रह्मांडानं दिली आहे मॅडम.
खूप नक्कीच सुंदर. कुठेतरी त्या कोणत्या ब्रह्मांडेवरचे खूप धन्यवाद मॅडम. खरोखर आणि तुमच्यासारख्या गुरु माझ्या आयुष्यामध्ये आल्या, हेच माझं भाग्य म्हणते मी. माझे पहिले गुरु मुकुंद आंधळे सर आणि तुम्ही दुसरे गुरु माझे खूप आयुष्यामध्ये आलं. आणि तुम्ही खूप तुम्ही पण आणि माझ्या पहिल्या गुरुनी पण खूप मला आयुष्यामध्ये दिलंय. खूप म्हणजे खूप. तुमची गणना मी नाही शब्दात करूच शकत नाही मॅडम. आणि माझ्याकडे शब्द नाही आहेत की तुमचे असू द्या, असू द्या. कसं आपण आज काय बोलावं, तुमच्याबद्दल तुमच्यासाठी बोलायला कोणत्या आज शब्दामध्ये आज तुम्हाला तुम्ही खरोखर तुमचा मॅडम प्रवास सांगायला आलेले आहात. खरोखर. तुम्ही आज तुमचा ग्रँडमास्टरचा प्रवास सांगायला आलेले आहात. कोणीही माझ्याबद्दल बोलणार नाही. मी पहिले तुम्हाला कडक भाषेत सांगितलं सगळ्यांना. मंजुश्री नाही म्हणजे नाही नाही, मॅडम, मॅडम नाही नाही. नाही. तुम्ही तुम्ही तुमच्याबद्दल एक बोला की मी स्वतःला स्वरूप आहात मॅडम. हे आहे तुमचं, मी जाणते मॅडम. ओके. तर मी असं एक विचारेल स्वाती ताई, की रिव्हर्स जर्नी किती वर्षांनी झाली? रिव्हर्स जर्नी माझी 10 ते 15 वर्षांनी झालेली आहे मॅडम. हं. खूप मला ऍक्टिव्हनेस आलेला आहे. मला सगळेजण घरी आलेले प्रत्येक पेशंट माझा बघायला आले, सगळे बोलतात, इतकी अशी कशी बनलीस तू, अशी कशी बनलीस. मी म्हणते मला त्या ब्रह्मांडीय ऊर्जेनं ताकद दिलेली आहे, त्यामुळे मी अशी बनली. प्रत्येक जण असे बना, तुम्ही माझ्यासारखे धाडस बना. आता किती दुःख येऊ द्या आपल्याला, पण ती चालण्याची ताकद आपल्यामध्ये आलेली आहे आता. खूप सुंदर. खूप छान. अशीच हे ब्रह्मांड तुम्हाला ऊर्जा देत राहू देत आणि असेच तुम्ही इतरांना सुद्धा प्रेरणा होऊ द्या. आणि त्यासोबतच नक्कीच मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटचे एक पिलर्स व्हा. हो मॅडम. अनेक लोकांपर्यंत ऊर्जा पोहोचवा. ओके. खरंच तुमच्या मॅडम, मी हे माध्यमातून पुरवण्याचं काम करणारच. आयुष्यामध्ये तुम्ही अशाच माझ्या पाठीमागे उभे राहा. तुमच्या बरोबर राहून मला काही काय असेल ते खूप शिकण्याची इच्छा आहे. मला आध्यात्मिक प्रगती खूप करायची आहे मॅडम. खरोखर तुमचे हात माझ्या डोक्यावर सदैव असावेत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे मॅडम. खरोखर. आपण प्रत्येक जण परिपूर्ण आहोत. आपल्याला या ब्रह्मांडाने निवडलं आहे. आणि मी तुम्हाला नेहमी सांगत असते गुरु ओम, गुरु ओम, गुरु ओम. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती ही आपला गुरु असते. त्या प्रत्येक व्यक्तीपासून आपण अनेक सगळ्या गोष्टी शिकत असतो. ती शिकत असतो कृतज्ञता बरोबर. आम्हाला तुमच्याकडून मोठ्या प्रमाणात शिकायला मिळते. नक्कीच माझ्याकडून तुम्हाला भरपूर काही मिळालं असेल. तुमच्या प्रत्येकाकडून मला सुद्धा खूप काही काही मिळालं आणि आपण सगळेजण गुरु ओम. गुरु मॅडम, थँक्यू थँक्यू युनिवर्स मॅडम. खूप खूप आत्मा नमस्ते. धन्यवाद तुमचे, सर्वांचे धन्यवाद. खूप थँक्यू धन्यवाद. खूप थँक्यू. खूप आत्मा धन्यवाद. नमस्ते, आत्मा नमस्ते. असा छान प्रवास करा आणि भरभरून घ्या. अ, अनुभव सांगायचा म्हटलं तर अगदी प्रत्येक मिनिटा-मिनिटाला स्वाती ऊर्जेचा अनुभव घेत असतात. आयुष्य एक विचारेल स्वाती फक्त, की रेकीला यायच्या अगोदरचं आयुष्य आणि आत्ताचं आयुष्य यामध्ये आपण जे नोट केलेले असतात ना 2-3 स्पेशल हा बदल, ते काय बदल आहेत? मॅडम, रिकीमध्ये होते, त्या रिकीला यायच्या अगोदर जे जीवन होतं माझं त्यावेळीच, त्यामुळे म्हणजे थोडस असं खूप प्रॉब्लेम होते. म्हणजे आर्थिक प्रॉब्लेम पण असायचा, चिडचिड घरात असायची, या गोष्टी खूप होत्या मॅडम. पण जसं मी ह्या ऊर्जेशी कनेक्ट झालेली आहे मॅडम, तेव्हापासून घर कसं माझं शांत आहे एकदम. खूप शांतता वाढली आहे, दिव्यता माझ्या घरामध्ये वाढलेली आहे. प्रत्येकाचं काम आहे, प्रत्येक जण तो तो कामावर अटेंड झालेला आहे. सगळं खूप छान झालेलं आहे माझं दिव्य ऊर्जेशी जोडल्यानंतर मॅडम. खरोखर शब्द नाहीत माझ्याकडे मॅडम, मी काय सांगावं आणि काय नाही त्याच्यासाठी. खूप छान. खूप छान मॅडम. खरोखर मी अनुभव घेते. सगळ्यांनी या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेचा अनुभव घ्या. सगळ्यांना खूप छान आहे. आयुष्य आपलं चांगलं बनवते. सुखाने आनंदाने प्रत्येकाने आपले संसार करा आणि या ब्रह्मांडीय ऊर्जेशी कनेक्ट व्हा मॅडम. मी एवढंच सांगेन प्रत्येकाला. दुःखातून ज्यांना बाहेर पडायचं आहे त्यांनी या ऊर्जेशी कनेक्ट व्हावं, दिव्य ऊर्जेशी. नक्कीच. खूप सुंदर आहे. आपण जितकं घेऊ तितकं द्यायला ती बसलेली आहे. आपण घेणारे चांगले झाले आणि पाहिजेत ऊर्जा फक्त देणारी. मॅडम. येस. आपण हो, आपल्या देणारी. जोडणी हो, करूया. मोठी आपल्या केली पाहिजेत. जोडीचा हो मॅडम. विकास करूया. आपल्या हो मागण्या मॅडम. मोठ्या करूया आणि मोठ्या केलेल्या मागण्या आपण प्रत्येकाच्या करा. पूर्ण करण्यासाठी ब्रह्मांड तयार आहे. फक्त म्हणली योग्य येऊ द्या. मार्गाने चालूया, प्रामाणिकपणा ठेवूया, विन-विन पोझिशननी पुढे जाऊया, आनंद देण्यासाठी जगूया. आपल्या आयुष्यामध्ये भरभरून आनंद येणारच. आणि मोठ्या प्रेमाने सगळ्यांना सांगते, की हा व्हिडिओ YouTubeला जाणार आहे आणि YouTubeचे सन्माननीय सदस्य नक्कीच या व्हिडिओच्या खाली एक WhatsApp ग्रुपची लिंक आहे, नंबर सुद्धा आहे. आपण मोठ्या प्रेमाने
यस, या लोकांचा आदर्श जर तुम्हाला वाटत असेल की हो यांच्या आयुष्यामध्ये बदल झाला आहे, असाच माझ्याही आयुष्यामध्ये बदल व्हावा, तर नक्कीच या ब्रह्मांडासोबत जुडा. व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. अथवा नसते. आत्मा नमस्ते मॅडम. थँक्यू. खूप धन्यवाद. खूप धन्यवाद.